हॅलो, गुड मॉर्निंग MM, whoever it is. मला नाव नाही माहिती तुमचं. सो आय थिंक वी विल स्टार्ट या. माझा आवाज ऐकू येतोय? जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि मी सगळ्यांचं स्वागत करतो या पुढच्या 90 मिनिटाच्या सेशनमध्ये. ओके, माझा आवाज येत असेल तर जस्ट अनिलजी थम्स अप दाखवा ना मला, सो आय कॅन अंडरस्टँड की तुमच्यापर्यंत माझा आवाज जातोय लाऊड अँड क्लिअर. ओके ओके, थँक्यू. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल अँड थँक्स फॉर जॉईनिंग. तर तुम्ही माझ्यासाठी 90 मिनिटं काढली आहेत किंवा 60 मिनिटं, पुढचा 1 तास काढलात. सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. आणि आय एम मोर दॅन हॅपी की तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढलात. हॅलो, गुड मॉर्निंग वेदुला, हाय. सो आपण सगळे इथे जमलोय. गणपतीचं विसर्जन काल झालेलं आहे, अनंत चतुर्दशी झालेली आहे. सो संडे मॉर्निंग आहे. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला असेल किंवा काही जण प्रवासात आहेत पण तरी ते जॉईन झालेत. सो ग्रेट. सो का जमलोय आपण इकडे? ओके, सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी माझं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे नचिकेत. ओके, सो आय एम एन इंजिनियर फ्रॉम बॅकग्राऊंड. मी एक 15 ते 18 वर्ष झाली मी लिडिंग MNC मध्ये काम करतोय. ओके, आणि गेली काही वर्ष मी काही हिलिंग टेक्निक्स शिकलो. ओके, सो मला जस्ट जाणून घ्यायचंय की मी कोणाबरोबर बोलतोय आणि माझा ऑडियन्स लाईक हाऊ मेनी ऑफ यू. सो कॅन यू जस्ट टाईप युअर नेम अँड व्हॉट यू डू ॲज अ प्रोफेशन. सर्व्हिसमध्ये आहात किंवा बिझनेसमध्ये आहात आणि तुम्ही कुठून आहात. सो मला कळेल की कोण कुठून आलंय आणि कुठल्या बॅकग्राऊंडने आलंय. सो वी कॅन हॅव दॅट सेशन अकॉर्डिंगली. मी चॅट विंडो ऑन केली आहे इकडे. सो कॅन यू जस्ट टाईप युअर नेम सो दॅट आय कॅन अंडरस्टँड. मला नाव घ्यायला सोपं पडेल. सो MM, कारण तुमचं नाव नाही दिसत आहे मला. शक्य झालं तर कॅमेरावरती या, इट वुड बी ग्रेट, कारण मला कळेल की थिंग्स आर रिचिंग टू यू ऑर नॉट. या, ओके. ओके, ऑल राईट. सो येस मयुरी, थँक्यू. गुड मॉर्निंग. आणि लेट मी शेअर माय स्क्रीन. या, मोमेंट. माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? प्लीज गाईड मी. आय थिंक स्क्रीन शुड बी विजिबल टू यू नाव. दिसतोय? गिव्ह मी अ थम्स अप प्लीज. ऑल राईट, ओके. सो वेलकम वन्स अगेन अँड वेलकम टू माइंड मॅजिक मंत्रा. इथे काहीतरी लिहिलंय, छानसं एक झाड आहे आणि खाली लिहिलंय रिवायर अँड रिराईट. ओके, सो काय आहे हे झाड? थोडं जादुई वाटतंय, दिसायला तर छान आहे. सो हे काय आहे ह्याच्यावर मी येतोच. ओके, सो मुव्हिंग अहेड, आपण सगळेजण जमलोय. ओके, सो आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी येत असतात, कळत न कळत. ओके, आता एक नवीन झाड येत आहे आपल्या समोर. इथे लिहिलंय की हेल्थ आहे, करिअर आहे, रिलेशन, मनी, आणि हे एक छान वटवृक्ष आहे जो मोठा आहे आणि त्याच्या मुळाशी आहे चिंता. ओके, सो काय आहे, काय सांगायचंय मला तुम्हाला, आपण का जमलोय? ओके, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे आपण आता बोलायला जाणार आहोत किंवा आपण डिस्कस करणार आहोत. सो पुढची एक एक तास आपल्याला साधारण लागेल हे सगळं कव्हर करायला. सो जस्ट लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय ते. आजकाल काय झालंय, आपलं आयुष्य खूप धकाधकीचं झालंय. ओके, त्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देतो का, हा विचार आपण कधी करतो का? नाही करत. कारण काय झालंय, आपल्या लाईफमध्ये एवढा स्ट्रेस वाढलाय, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये किंवा एकूणच आपली तब्येत. ओके, गुड मॉर्निंग अश्विनीजी, हाय, वेलकम. थँक्स फॉर जॉईनिंग. सो मी हेल्थ बद्दल बोलत होतो की कळत न कळत आपण आपले काय विचार आहेत
आपण काय विचार करतो स्वतःच्या तब्येतीचा, हा आपण विचारच करत नाही. आपण पॉझिटिव्ह विचार करतोय की निगेटिव्ह विचार करतोय. म्हणजे आपलं कसं झालंय की आपण नुसतं आयुष्य जगतोय, आलेला दिवस पुढे ढकलतोय. करेक्ट? कारण आपल्याला असलेली तब्येतीची कुरबूर आपण लक्ष देत नाही. किंवा माझा हात दुखतोय, पाय दुखतोय. आपण फक्त काय करतोय, ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो, डॉक्टरकडे जातोय. पण एकूणच काय करतोय, की माझं कसं होईल, ही एक वेगळ्याच प्रकारच्या तब्येतीची चिंता आहे मला. किंवा काय होतं, जरी आपण नीट असलो, तरी आपण काय करतो, की आपल्या पार्टनरची चिंता करतो. त्याची तब्येत कशी आहे? अरे, त्याला बरं नाहीये. किंवा मुलांची चिंता करतो. किंवा आपल्या घरी ग्रँड पॅरेंट्स असतील, तर त्यांची चिंता करत राहतो. कळत-नकळत आपण हेल्दी आहोत, तर आपण पार्टनरची चिंता करतो. अरे, त्याचं कसं होईल? कारण तो आपला असतो, बरोबर? आपलं आपल्या पार्टनरवर, मुलांवर, सगळ्यांवर खूप प्रेम असतं. पण एकूणच काय सांगायचंय, की आत्तापर्यंत जे आयुष्य जगलोय, ॲज ऑन टुडे, की आपलं आयुष्य देवाने जे काही आपल्याला दिलंय, पण आपण त्याच्याकडे कसं लक्ष देतोय? आपण त्या जीवनाकडे, आपल्या तब्येतीकडे, आपलं शारीरिक तब्येतीकडे आपण कसं लक्ष देतोय? काय विचार करतोय? हा विचार आपण कधी केलाय का? आता एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, की विचार करा एखाद्या एक्स माणसाला किंवा राम म्हणून माणूस आहे कोणीतरी, त्याला डायबिटीज आहे. फॉर एक्झाम्पल. अनफॉर्च्युनेटली इंडियाचं पॉप्युलेशन एवढं आहे ज्यांना नोईंगली अननोईंगली आपण डायबिटीज नाहीतर बीपी हे आपले गॉड गिव्हन गिफ्ट वगैरे त्याला आपण नाव देतो. बट असं काहीही नाहीये. पहिली गोष्ट मला तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगून दे, हे फक्त आपले स्वतःचे विचारच आहेत. कसं ते तुम्हाला कळेल पुढे. सो फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे. आपण आणि आपण काय करतो, की ओके आपण डायबिटॉलॉजिस्टकडे जातोय. ओके. आणि आपण काय गोळ्या घ्यायच्या, काय नाही गोळ्या घ्यायच्या, सगळं अगदी शेड्यूल फॉलो करतो. गोड शक्यतो घाबरून टाळतो. आनंदाने नाही टाळत. घाबरून टाळतो, की अरे माझी शुगर वाढणार नाही ना. पहिले मनात असते भीती. माझी शुगर वाढेल का? मी हे खाऊ का? कारण डॉक्टरने सांगितलंय म्हणून. कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल एवढी भीती आणि चिंता जागृत करतो, की ते सगळं चालणारं नीट शरीरच आपण स्वतः बिघडवतो कधी-कधी. नोइंगली अननोइंगली हे कोणीही पर्पजली करत नाही. थोडक्यात काय, की त्या डायबिटॉलॉजिस्टकडे गेल्यावर तो गोळ्या वगैरे देतो, औषध पाणी देतो. आपण काळजीही घेतो. प्रयत्न करतो यार, की नाही आपण शक्यतो कमी गोड खाऊया. 1-2 महिने जातात. थोडासा काळ लोटतो. मग तुम्ही परत शुगर टेस्ट करता. शुगर एकदम कंट्रोलमध्ये आले असते. तुम्ही खूप आनंदी होता. अरे येस बेस्ट! काय रिपोर्ट्स आलेत यार. मस्त शुगरचे रिपोर्ट आलेत. पण त्याच संध्याकाळी आपल्या मनात वाटलं, की माझा रिपोर्ट चांगला आलाय. चला जरा मजा करूया. एखादा पेढा खाऊया, काहीतरी गोड आम्रखंड आणि पोळी किंवा चपाती भाजी मस्त जरा गोड काहीतरी खाऊया. आपण तेवढ्या फ्रीली खातो का? की मनात लगेच पुढचा विचार तयारच झालेला असतो, की "यार नको आत्ता रिपोर्ट आलाय, तो असाच पुढे येत राहू दे." अशी एक मनात कुठेतरी चिंता असतेच ना. ती भीती एक घर केलेली असतेच. कितीही म्हणा, तुम्ही स्वतःचा हा विचार मनामध्ये प्रत्येकाच्या कळत-नकळत आलेलाच असतो. तुम्ही भले किती म्हणाल, "नाही, नाही, असं कसं आय कंट्रोल माय थॉट्स." पण हा विचार येतो कारण आपल्या मनात असते, त्या झाडाच्या मुळाशी असते चिंता. असा विचार करा, की हे जे दिसणारं झाड आहे, जे तुम्हाला आता दिसतंय समोर, ते बेसिकली काय आहे, की ते म्हणजे तुम्ही स्वतः एक मोठं झाड आहात. ओके. सो तुमच्या हेल्थच्या मुळाशी जर चिंता असेल, त्या बीपीची गोळी घेऊन सुद्धा बीपी रेग्युलेट होईल का नाही ही सतत मनात भीती असेल, तर बेसिकली कसं तुमचं शरीर क्युअर होईल? मनामध्ये सतत जर काळजी असेल, "अरे माझं कसं होणार? मला सर्दी-पडसं सतत होतायत, माझं अंगच दुखतंय." काहीतरी शारीरिक व्याधी असेल, तर आणि मनामध्ये जर भीती असेल, की माझं नीट होईल का नाही? टेन्शन असेल, प्रेशर असेल. कारण आजकाल आपण बघतो, की ओव्हरऑलच आपण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये एवढे बिझी झालोय, की आपला वर्क लाईफ बॅलन्स किंवा आपण आपल्या बिझनेसमध्ये एवढे बिझी झालोय, की आपण आपल्या तब्येतीकडे लक्षच देत नाही आहोत. आता जर करिअरबद्दल बोलायचं झालं, तर काय होतं?
वर्षभर आपण मेहनत घेतो, जे सॅलरीड पर्सन असतील इकडे, आपण वर्षभर मेहनत घेतो, इयर एंडला बॉस बरोबर बसतो, म्हणतो नाही रे बाबा यावर्षी हे नाही झालंय. 99% झालेलं असतं, पण ते 1% जे झालं नाहीये त्याबद्दल बॉसला बोलण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. सो समवेअर वी आर नॉट हॅपी विथ अवर करिअर, की मला जेवढं हवं तेवढं अप्रिशिएशन मिळत नाहीये. जेवढं मला हवंय, की बाबा माझं इन्क्रिमेंट झालं पाहिजे किंवा मला माझं अप्रिशिएशन झालं पाहिजे माझ्या नोकरीच्या जागी, किंवा काही जणांचा ज्यांचा बिझनेस असेल त्यांचा तेवढा टर्नओव्हर बुक होत नाहीये, तेवढं प्रॉफिट मार्जिन होत नाहीये किंवा तेवढे कस्टमर्स अक्वायर होत नाहीयेत. काही ना काहीतरी टेन्शन असतं. जो रनिंग आहे त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. परत आपल्या करिअरमध्ये आपण किंवा बिझनेसमध्ये आपण काय करतो, परत ती एक मनामध्ये कुठेतरी भीती आणि टेन्शन आणि चिंता असते, की यार कसं होईल? किंवा ज्या काही हाऊसवाईफ्स असतील, त्या स्वतः घर चालवतात. तुम्हाला माहिती आहे घर चालवणं हे खूप मोठं एक करिअरच आहे. कारण त्या घरातल्या सगळ्या लोकांना घडवत असतात. म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत. नोइंगली अननोइंग, हाउसवाईफ्स आर अल्सो डूइंग अ ट्रिमेंडस जॉब. हॅट्स ऑफ टू देम. ओके. कारण भले त्या कुठेही बाहेर जाऊन बाबा 4 पैसे कमवत नाहीयेत, पण त्या घर चालवतायत. तो घराचा बालेकिल्ला त्या हाउसवाईफच चालवत असतात. जे खूप महत्वाचं असतं. कारण आपल्याला मिळणारा रोजचा डाळ-भात त्याच शिजवत असतात. भले मेड असतील, पण त्याची जी बॅकग्राऊंड आहे, त्याचं जे प्रिफ्रेमिंग आहे, ते कोण करतं? घरातली हाउसवाईफच करते. सो एंटायर होम इज ते पण एक त्यांचा करिअरचाच पार्ट आहे. आपल्या इंडिव्हिज्युअलच्या करिअरमध्ये त्यांचा खूप मोलाचा भाग आहे, जो त्या प्ले करतात. पण तुम्हाला मला काय सांगायचंय, की आपण आपली नोकरी करतो, आपला व्यवसाय करतो. मला अप्रिशिएशनच मिळालं नाहीये. मला कोणी विचारतच नाहीये. ह्या फिलिंगमध्ये एवढे गुरफटलेले असतो, त्याचं टेन्शन एवढं घेतो, त्याची चिंता एवढी करतो आपण, की परत घुमून फिरून त्या चिंतेच्या लूपमध्येच आपण अडकत असतो. नोइंगली अननोइंगली. आता रिलेशन्समध्ये काय होतंय? आपली रिलेशन्स आपल्या घरी कशी आहेत? मुलं आपलं ऐकतात का? किंवा आपलं पार्टनर आपल्याला वाटतं आपलं पार्टनरने माझ्या बायकोने माझं ऐकलंच पाहिजे. किंवा मला असं वाटतं माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे. माझ्या मुलाने किंवा माझ्या आई-वडिलांनी, ऑल एज ग्रुप. आपल्याला काय वाटतं, नाही, नाही माझं ऐकलं पाहिजे, माझंच खरं आहे. पण आपण आरशासमोर उभं राहून हा कधी विचार केलाय का, की मी किती जणांचं ऐकतोय? मी किती जणांचं समजून घेतोय? किती जणांचं मी शांतपणे पूर्ण बोलणं ऐकून घेतलंय? पण काय झालंय, एकूणच आपली नाती ना खूप अशी कलुषित झाली आहेत. म्हणजे कधी-कधी काय होतं, आपले आता एक एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला, की आपलं भावाशी पटत नाही, बहिणीशी पटत नाही. ते बिचारे म्हणजे कसं असतं आता मी तुम्हाला एक सिंपल सांगायचं झालं तर, आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा त्यांच्या नात्यांमध्ये तेव्हा भावंड खूप होती आपल्याला. एखादं नातं असतं जे अ, कदाचित थोडंसं कलुषित झालेलं असेल किंवा काहीतरी कटुता आली असेल. ते वर्षानुवर्ष एकमेकांशी बोलत नाहीत. म्हणजे कसं असतं काहीतरी छोटीशीच गोष्ट असते, जी ते आयुष्यभर कॅरी केलेली असते त्या माणसाने. किंवा पार्टनरचं पटत नाही. का पटत नाही? का म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही? आपलं प्रेम तर खूप आहे. रिलेशन्समध्ये आपलं प्रेम खूप आहे, कारण तो आपला पार्टनर आहे. पण तो मला समजूनच घेत नाही. ही फिलिंग आपल्याला का येते? किंवा त्याने मला नेहमी समजून घेतलं पाहिजे. अशी फिलिंग्ज आपल्याला का येते? व्हाय देअर इस अ डिस्कम्फर्ट, की कुठे ना कुठेतरी आपली जी वॉटर लेव्हल आहे बॉडीमधली, ओव्हरऑलच ती दूषित झाली आहे. कारण नोइंगली अननोइंगली आपण एवढ्या टेन्शनमध्ये आहोत, की आपल्या रिलेशनची आपल्याला खूप चिंता वाटते, की "अरे, हा माझ्याशी बोलेल ना? तो माझी नीट काळजी घेईल ना?" उगाचच आपण नसलेल्या चिंता, नसलेली टेन्शन्स आणि प्रेशर आपण अट्रॅक्ट करत असतो. कळत-नकळत हे घडतंय, कारण कॉन्शियस लेव्हलला तुमच्या मनात दिवसाला जे काही विचार येतात किंवा तुमचा जो सबकॉन्शियस माइंडचा जो प्रोग्राम बनलाय पार्टनरबद्दलचा, रिलेशनशिपबद्दलचा, तो एकूणच एवढा डायल्यूट झालाय, की आपलं ते रिवायर करायची गरज आहे आपल्याला. कुठे ना कुठेतरी आपले नातेसंबंध चांगले व्हावेत, ह्यासाठी आपल्याला काहीतरी खरंच काम करण्याची स्वतःवर गरज आहे. हे आपल्याला कधीच समजून येत नाही. आपण फक्त नाती ड्रॅग करत असतो,
की आता हा लग्न झालंय, काही वर्षाचा संसार झालाय किंवा जे काही कारण मीमांसा असेल प्रत्येक नात्यामधली, हे नातेसंबंध एवढे नाजूक वळणावर येऊन थांबलेत की यार, हे मी काय करतोय? जेव्हा मी आरशात बघतो, माझं ऐकतात का लोकं? मला काय किंमत देतात घरचे? काय माहिती? त्याचं हवं तसं, हवं ते उत्तर मिळत नाही. आणि मग आपणच खूप टेन्शनमध्ये जातो. चिंता वाटते, की "अरे, मला म्हातारपणी हा माणूस विचारेल का? मला माझा मुलगा विचारेल का? माझे घरचे, माझे आई-वडील, कोणीही." एकूणच नात्यामध्ये एवढी कलुषितपणा आलाय किंवा टेन्शन आलंय आपल्याला, की "अरे यार, कसं होईल?" असं होतंच. करेक्ट? आर यू फॉलोइंग मी? जस्ट गिव्ह मी अ थम्ब्स अप इफ यू कॅन फॉलो मी. ओके. आणि आता सगळ्यात महत्वाचा लाडका पैसा कितीही मिळाला तरी कमीच आहे, अशी फिलिंग येते. कारण काय? परत चिंता. अरे, आज तर झालंय सगळं, पण उद्याचं काय? आज जो काही आपल्याला बाबा आज मला ₹1 मिळत असेल, तर आपण ₹2 कसे मिळतील ह्याच्या मागे धावतोय. पण तो जो ₹1 मिळालाय, तो आपण आनंदाने त्याचं सुख उपभोगतो का? की आपण पुढे काय होईल? पुढे माझं कसं होईल? ह्याच्यामध्येच आपण आपल्या विचारांमध्येच आपण कटुता आणतोय. कारण एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याला एक लेट्स से अ, एक माणूस आहे ज्याचं सगळं नीट चालू आहे. ओके. आणि त्याला नोकरीमध्ये समजा 5% किंवा 10% इन्क्रिमेंट मिळालंय असं धरून चला. आय एम कन्सिडरिंग व्हेरी लोअर लेव्हल ऑफ इन सॅलरीड पर्सन. तुम्ही विचार करा, जेव्हा ते इन्क्रिमेंट मिळतं, तेव्हा आपल्या मनात पहिला विचार काय येतो? की हां, ठीक आहे, हे तर मला एक्स्पेक्टेडच होतं. पण आपण हा विचार करत नाही, की आपण जे वर्षभर कष्ट करतोय, त्याला 10% इन्क्रिमेंट भले इन्फ्लेशनला ते मीट होत नाहीये, भले प्रॅक्टिकल व्ह्यू काहीही असला, तरी आपण त्याच्यात आनंदीच नसतो मिळालेल्या इन्क्रिमेंटमध्ये. का आपली ती भावना झाली अशी? का असं होतंय? आपण आपलं स्वतःवर काय काम करतो का? आपण स्वतःचा स्किल सेट वाढवतोय का? किंवा एक रिटायर्ड माणूस आहे, ज्याचं लमसम काही ना काहीतरी ग्रॅच्युइटी आलेली असते. ओके. त्याचं पेन्शन शांतपणे चालू असतो. एक प्रवाह स्मूथली चालू असतो. कुठेतरी आपण काहीतरी जगात बघतो, अरे ह्याने हे केलंय, त्याने ते केलंय. उगाचच काहीतरी त्याचं सगळं स्टेबल लाईफ चालू आहे एकदम हां. काहीही आयुष्यात अडचणी नाहीत. एकदम जगी सर्वसुखी कोण आहे तर मीच आहे अशा फिलिंगला तो असतो. पण उगाच आपण काहीतरी होतं, "अरे त्याने ना असं केलं. अरे ह्याने ना असं केलं." मग ते हवं म्हणून आपण सुखाचा जीव दुःखात टाकतो. उगाचच चिंता करतो आणि नको ते करून बसतो, की "अरे यार, जे चालू होतं ते बरं होतं. कशाला ते करायला मला बुद्धी सुचली." अशी फिलिंग येऊन आपण नको तेव्हा चिंताच अट्रॅक्ट करत असतो ना. म्हणजे आपण स्वतःच्या एकूणच ज्या काही आयुष्यात अडचणी येतात माणसाला पर्सनल लेव्हलला, प्रोफेशनल लेव्हलला, तुम्हाला येणाऱ्या सगळे प्रॉब्लेम्स, सगळ्या अडचणी ह्या 4 भागांमध्येच येतात. हेल्थ, करियर, रिलेशनशिप आणि मनी. करेक्ट? मोर ऑर लेस आपलं आयुष्य ह्या 4 प्रॉब्लेमपेक्षा कुठलाच वेगळा प्रॉब्लेम नाहीये, जो आपण आत्ता फेस करतोय. ओके. आणि ज्याच्या मुळाशी आत्ता चिंता आहे फक्त, की सगळं मला दिसतंय, सगळं नीट आहे. पण असं ते कसं आहे ना, मी आनंदी नाही राहू शकत जास्त वेळासाठी. मी रिलॅक्स्ड फेजमध्ये राहूच शकत नाही. मला तो उगाचच अट्रॅक्ट करतोय मी चिंता. नोइंगली अननोइंगली होते. कारण तो आपली सवय झालीये. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती सवय झालीये, की यार असं ना मी सुखात 1 तास मला फक्त आनंदी राहायचंय. असं मी कितीही ठरवलं तरी ते होतच नाही. कधी विचार केलाय तुम्ही हा? की यार चला आता मी 1 तास फक्त आनंदी राहणार. असं तुम्ही म्हणता 5 मिनिटांनी काहीतरी असं ट्यून बदलतं आपलं. काहीतरी असं होतं, की अरे यार मग मी ठरवलं होतं पण 1 तास राहायचंय. ते ओढून ताणून राहण्यापेक्षा तुम्ही मनातनं राहताय का? आता हे जे झाड आहे, जे एच-आर-सी-एम आपण ह्याला म्हणतो नॉर्मली हेल्थ, करियर, रिलेशनशिप आणि मनी. नातेसंबंध, पैसा, आपलं करियर आणि आपली तब्येत. ह्याच्या मुळाशी जर चिंता असेल, तर कसं होणार आहे? पण मी काही हीलिंग टेक्निक्स शिकलो किंवा ज्या एनर्जी बॅलन्सिंग टेक्निक्स शिकलोय, त्या त्यामुळे आपल्याला सत्य परिस्थितीमध्ये या चिंतेला जर आपण आनंदामध्ये कन्व्हर्ट करू शकलो,
तर आपलं आयुष्य कसं असेल? तेच करिअर, तीच तब्येत, तेच रिलेशन्स, तेच मनी रिलेशन आपले म्हणजे पैशाबाबतची आपली भावना जर आपण आनंदात कन्व्हर्ट केली, यार मला 10% इन्क्रिमेंट मिळालं, येस इट्स ओके, आय एम एन्जॉयिंग इट. जाऊन लगेच एखादा मोबाईल घेतला किंवा काही तो आनंदाचा क्षण स्वतःसाठी आपण कधी जगलोय शेवटचा? आठवून बघा, की मी स्वतःसाठी आनंदासाठी काय केलंय? मागच्या 2 महिन्यात किंवा 6 महिन्यात काय खरेदी केलं मी स्वतःसाठी आनंदाने? रुटीन नाही म्हणत आहे मी. किंवा नातेसंबंधांमध्ये तो आनंद आला, ती तब्येत तुमच्या घेत असलेल्या गोळ्या जर कमी झाल्या किंवा तुम्ही आनंदाने जगलात, तर हे काय होऊ शकेल? आपलं आयुष्य खूप वेगळ्या लेव्हलला बनेल. शांत झोप लागेल. टेन्शनमुळे झोप लागत नाही. मध्येच एकदा जाग येते, 4 तासाने जाग येते. मग 5 वाजल्यापासून असे जागे असतो आपण डोळे उघडे ठेवून. कोणाच्या ना कोणाच्या तरी आयुष्यात हे घडतंय. ओके. कारण आपण खूप स्ट्रेसफुल लाईफ आज जगत आहोत आणि आपण आपल्या मानसिक शक्तीकडे किंवा मानसिक मनाकडे आपण लक्षच देत नाहीये, की काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. सो आपण इकडे आता जमलोय. मागची 15-20 मिनिटं मी काहीतरी बोलतोय. सो मला सांगायला आवडेल, की देअर इज समथिंग व्हिच कॅन कन्व्हर्ट युअर चिंता टू आनंद. तुम्हाला एवढं रिलॅक्स फीलिंग येऊ शकते, की ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आहे त्या परिस्थितीत काहीही पैसे न खर्च करता जर तुम्हाला आनंद मिळणार असेल, तर तो का नकोय? कारण काही हीलिंग टेक्निक्स आहेत, काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे आपण जर स्वतःवर काम केलं. कारण काय आहे, आपण दुनियेला शहाणपणा खूप शिकवतो. पण आपण कधी-कधी काही गोष्टी एक्सेप्टच करत नाहीत, की हो, मला बदलण्याची गरज आहे. सो देअर आर कपल ऑफ हीलिंग टेक्निक्स ज्याचं मी नाव तुम्हाला सांगतो. दॅट इज अ एन्शियंट हीलिंग टेक्निक कमिंग फ्रॉम हुआई आयलँड्स. ओके. आता हुआई आयलँड्स कुठे आहे? जगाच्या नकाशामध्ये ओके. हे आहे यूएस. जसं भारताच्या बाजूला आपल्या अंदमान निकोबार बेटं आहेत. ओके. तसं हुआई आयलँड्स आहेत, जिथून ही एक एन्शियंट टेक्निक आलेली आहे. ओके. हा छोटासा जो बिंदू दिसतोय, त्याला त्याला म्हणतात हुआई बेटे. ओके. सो त्या एन्शियंट हीलिंग टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो. ओके. सो होपोनोपोनो हे कोणी केलं पूर्वी? कसं केलं? काय केलं? यार ते झाड तर डोळ्यासमोर येतंय, की ज्याच्या मुळाशी म्हणजे नोइंगली अननोइंगली आम्ही चिंता आहे, त्या चिंतेला आनंदामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. करेक्ट? इथपर्यंत आपण सगळे पोहोचलो, की काही ना काहीतरी अडचणी येतायत, तब्येतीविषयी आहेत किंवा प्रोफेशनली आहेत किंवा रिलेशनशिप नीट नाहीयेत, नातेसंबंध, नातेवाईक किंवा मनी. सो काय केलं, ही हीलिंग टेक्निक वापरून ह्या चिंतेला आनंदात आपण नक्कीच कन्व्हर्ट करू शकतो. ओके. सो ही हुवाई टेक्निक ही जी टेक्निक आहे हीलिंग टेक्निक, हवाई बेटांमधनं जी आली, ओके. ती पूर्वी ही खूप एन्शियंट आहे. म्हणजे काय व्हायचं, आता हल्ली नाका हा कन्सेप्ट गेलेला आहे आपल्या आयुष्यातला. पण पूर्वी आठवतंय संध्याकाळी आपण अरे मित्रांना भेटायला किंवा काही लेडीज मैत्रिणींना भेटायला भेटतात एकमेकांच्या घरी. ओके. तसेच हे या बेटावरचे लोकं ह्या टिपिकल लोकांची जो समाज होता, तो संध्याकाळी भेटायचा आणि हीलिंग टेक्निक एकत्र करायचा. त्यांच्यामुळे त्यांच्या लाईफमधल्या अडचणी खरंच खूप कमी झाल्या आणि त्यांची बॉडी लेव्हल, मेंटल स्टेट खूप स्ट्राँग झाली. म्हणजे काय त्यांचे प्रॉब्लेम सगळे संपले नाही, पण त्या प्रॉब्लेम्सना फेस करायला, येणाऱ्या अडचणींना फेस करायला त्यांना खूप ताकद मिळाली. त्यांची तब्येत सुधारली. ओव्हरऑलच त्यांची लाईफस्टाईल अपग्रेड झाली फ्रॉम इनर साइड. ओके. सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो टेक्निक. ओके. द एन्शियंट टेक्निक इज कॉल्ड ॲज होपोनोपोनो. ओके. काही जणांनी हे ऐकलं असेल, काही जणांसाठी हे खूप नाव नवीन असेल. ते खूप वेगळं आहे. सो होपोनोपोनो टेक्निक ही एन्शियंट होती, खूप जुनी होती. पण मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये हे होपोनोपोनो टेक्निक सध्या खूप फेमस आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल, पण माहीत नाही त्यांना सांगतो. या हीलिंग टेक्निक आपल्यापर्यंत कोणी पोहोचवली, कॉमन मॅन पर्यंत कोणी पोहोचवली किंवा मागचे 5 ते 7 वर्षामध्ये त्याचा प्रसार जगभर चालू आहे.
फक्त भारतातच नाही तर जगभर चालू आहे. सांगायचा मुद्दा असा, आता ही हिलिंग टेक्निकमुळे आपण आयुष्यात काय अचीव्ह करू शकतो? तर आपले सगळे प्रॉब्लेम्सवर डेफिनेटली काही ना काहीतरी सोल्युशन आपण काढू शकतो. आपले सगळे प्रॉब्लेम संपणार नाहीयेत, पण आपणच आपली फ्रिक्वेन्सी लेव्हल, आपणच आपलं जर आनंदाने केलं, तर आपण आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. ओके. सो या होपोनोपोनो टेक्निक, नचिकेत तू सगळं सांगतोयस, मान्य आहे यार, एवढा वेळ तुझं ऐकतोय, बरोबर, ठीक आहे, ऍग्री. नक्की काय करायचंय? नक्की होपोनोपोनो म्हणजे काय आहे? कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो, कुठल्या ना कुठल्या तरी सतत प्रॉब्लेम मध्ये अडकलो. अरे एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं. सतत ती ट्रेन चालूच आहे. बट सम हाऊ मी हे स्वतः एनर्जी बॅलन्सिंगचं टेक्निक शिकलो किंवा कपल ऑफ टेक्निक शिकलो. त्याच्यातली ही एक होपोनोपोनो आहे, जी मी स्वतः रोज प्रॅक्टिस करतो आणि त्याचे मला ट्रेमेंडस रिझल्ट मिळालेले आहेत. आय कॅन गॅरंटी यू, यू कॅन हॅव अ फेनॉमिनल रिझल्ट ऑफ दिस एंटायर टेक्निक. आता ही टेक्निक म्हणजे काय आहे? ओके. होपोनोपोनो टेक्निक एवढा वेळ मी बोलतोय, ही काय आहे होपोनोपोनो टेक्निक? ओके. ही टेक्निक म्हणजे काय आहे? दीज आर ही आणि आपल्याकडे कोणी आणली? सो इफ यू सी माय स्क्रीन, डॉक्टर ह्यू लेन, ओके, हे एक खूप मोठे शास्त्रज्ञ, सायंटिस्ट होते. ओके. ही वॉज अ पीएचडी होल्डर अँड ही वॉज अ सायकॅट्रिस्ट. ओके. आणि त्यांनी ही टेक्निक आजकाल जगामध्ये आणली. ओके. सो मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही टेक्निक कोणी केली, कशी केली आणि ती विकसित कशी झाली याबद्दलची एक छोटीशी गोष्ट सांगायला मला तुम्हाला आवडेल. ओके. सो डॉक्टर ह्यू लेन यांची एका हुवाई मधल्याच एका मेंटल हॉस्पिटलला बदली झाली. ओके. सो ते मेंटल हॉस्पिटल म्हणजे काही साधं मेंटल हॉस्पिटल नव्हतं. देर वर क्रिमिनली इल्ड पीपल, जे लोक स्वतःला मारून घ्यायचे कधी-कधी. म्हणजे त्यांना जेवणाचं ताट दिलं असेल ना, तर ते जेवण तर जेवायचे, पण ते स्वतःला मारायचे, लोकांना मारायचे. अक्षरशः रक्त येईपर्यंत ते एकमेकांना मारायचे किंवा मारामारी करायचे बेसिकली. सो अशा मेंटल हॉस्पिटलला त्यांची बदली करण्यात आली, जी जिथूनचे अख्खे सगळे वेडे तर वेडे होतेच, पण तिथले वॉर्ड बॉयज, सिस्टर्स किंवा ज्युनियर डॉक्टर, सीनियर डॉक्टर सगळे परेशान झालेले. म्हणजे असले वैतागलेले ना, की यार ते त्या टेन्युअरचं कसं कंप्लीट करता येईल, 3-4 वर्षाचं जे काही टेन्युअर आहे, ते कसं कंप्लीट करता येईल ह्याच्या मागे सगळे लागलेले असतात. कारण तिथलं वातावरण एवढं निगेटिव्ह, एवढं म्हणजे फ्रस्ट्रेटेड आहे, की ते आपल्या साध्या डोळ्यांना आणि कॉमन मॅनला ते बघवणारच नाही. एवढी तिकडे एकूणच परिस्थिती निगेटिव्ह होती. तिकडे या डॉक्टरांची बदली करण्यात आली. ओके. डॉक्टर ह्यूलेन. तर त्यांनी तिथे गेल्यावर एकूणच सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला. त्या सगळ्या पेशंट्सची, जे क्रिटिकली इल होते, ज्यांची मानसिक स्थिती काहीही ऐकण्याची नव्हती, त्या सगळ्यांची मेडिकल हिस्ट्री, मेडिकल फाईल जवळ घेतली. ओके. आणि त्यांनी ती पूर्ण स्टडी केली, की कुठल्या पेशंटला कुठलं औषध दिलंय, काय झालंय, कोणाचा आजार कुठल्या प्रकारचा आहे. जेव्हा तर त्यांना एक आढळून आलं, की यार दिलेली मेडिकल ट्रीटमेंट तर परफेक्ट आहे. तरी यांना रिझल्ट्स का येत नाहीयेत? ही वॉज ऑल्सो थिंकिंग काय करायचं? कारण दिलेली जर मेडिकली औषध जर बरोबर दिलेलं आहे, तर मग रिझल्ट का येत नाहीये किंवा यांना बरं का वाटत नाहीये? तर त्यांनी तेव्हा काय केलं, की तेव्हा त्यांनी डॉक्टर ह्यूलेन यांनी हे हीलिंग टेक्निक वापरलं, ज्याचं नाव आहे होपोनोपोनो. प्रत्येक पेशंटवर त्यांनी होपोनोपोनो हीलिंग टेक्निक वापरली अँड यू विल बी सरप्राइज टू हिअर दॅट ते सगळे पेशंट्स बरे झाले. ओके. ते सगळे पेशंट बरे झाले, जे एकमेकांना मारायचे, स्वतःला मारायचे, रक्त काढायचे. ओके. आणि त्या सगळ्या पेशंट्सना घरी पाठवलं आणि काहीच काळामध्ये ते मेंटल हॉस्पिटल बंद झालं. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सांगून तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल, की त्या पेशंटना ते कधीच भेटले नाही. वैयक्तिकरित्या वन ऑन वन कन्सल्टेशन त्यांनी कधीही केलं नाही.
त्यांनी ही हिलिंग टेक्निक विदाउट मीटिंग दॅट इंडिव्हिज्युअल्स केली. एका खोलीत शांत बसायचे आणि त्यांनी केली. त्यांनी पर्सनली कोणालाही भेटलेले नाही, फक्त ते नाव आणि फाईल घेऊन ही इम्प्लिमेंटेड धिस होपोनोपोनो हिलिंग टेक्निक. आणि त्या सगळ्या वेळांना त्यांनी अक्षरशः बरं केलं विदिन 1 to 2 इयर्स ऑफ स्पॅन. आणि ते मेंटल हॉस्पिटल नंतर बंद करण्यात आलं, कारण तिकडे पेशंट्सच राहिले नाही. जे खूपच क्रिटिकल होते त्यांना फक्त लोकल हॉस्पिटलला दुसरीकडे शिफ्ट केलं. बट मेजॉरिटी ऑफ पेशंट्स वेअर हिल्ड कम्प्लिटली. त्यांचं मेडिकेशन थांबलं अँड दे वर सेंड बॅक टू देअर फॅमिलीज अँड रिलेटिव्ह. तुम्ही विचार करा किती विलक्षण आहे हे, की औषध गोळ्या एका कालावधीनंतर बंद होणे. आणि ते पण ते डॉक्टर कधीच भेटले नाहीयेत. जसं आता आपण झूमवर भेटलोय, की आपण डॉक्टरकडे पर्सनली जातो. ही नेव्हर हॅव मेट एनी ऑफ हिज पेशंट्स इन पर्सनल. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आजकाल गुगल आणि सगळं कोपायलट तर एआय जोरदार आहे. जस्ट टाईप ह्युलन, ओके, आणि जस्ट त्यांचे फाइंडिंग्स बघा. दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आणि मी जे काय बोलतोय दॅट इज 100% करेक्ट. वन कॅन चेक द ऑथेंटिसिटी ऑफ द सेम. सो दिस इज व्हेरी प्रूव्हन थिंग. आणि हे होपोनोपोनो हिलिंग म्हणजे काय आहे? आता तुम्हाला वाटलं असेल यार हा एवढं सगळं बोलतोय, पण म्हणजे नक्की करायचंय काय? की मान्य आहे बाबा तू जे काय बोलतोस ते समहाऊ यू विल अग्रींग पार्शली, की तू जे बोलतोयस ते मनाला पटतंय की हा हे होऊ शकतं. करेक्ट. पण म्हणजे नक्की काय करायचंय? तर हे होपोनोपोनो म्हणजे काय आहे? तर बेसिकली दीज आर 4 ब्युटिफुल वर्ड्स, सेंटेन्सेस. काय लिहिलंय आपल्या स्क्रीनवर? लेट्स रीड अलाउड. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. काय लिहिलंय? आय जस्ट रिपीट इट वन मोर टाइम. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुम्ही म्हणाल, अरे यार या 4 वाक्यांनी मला बरं वाटेल का? तर हो, डेफिनेटली वाटूच शकतं. तुम्ही म्हणाल हे तर मला आता माझी मुलगी 2रीत आहे. माझ्या मते हे ज्युनियर केजी किंवा लेट्स से फर्स्टच्या मुलाला हे 4 सेंटेन्सेस डेफिनेटली वाचता येतात. त्या 4 वाक्यांनी असं काय होणार आहे, की यार आत्ता माझ्या आयुष्यात काय नाही घडलं आत्तापर्यंत, हे 4 वाक्य बघून आणि ऐकून काय घडणार आहे? करेक्ट? किंवा हे व्हायला किती वेळ लागेल? चल मी म्हणतो. सो येस, येस, वी विल नो ईच अँड एव्हरीथिंग. मी तुम्हाला सगळ्यात त्याचा डेमो पण देणार आहे मी तुम्हाला. ओके. की ही 4 वाक्य नक्की कशी वापरायची, काय करायचं? सो डेफिनेटली वी विल हॅव अ डेमो. बट बिफोर गोइंग अहेड दॅट, तुम्हाला माहितीये का हे सगळं करायला किती वेळ लागेल? कारण आपल्याला कळलं की आपण कुठल्यातरी नोईंगली अननोईंग आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये काही अडचणींना, प्रॉब्लेमना फेस करतोय. त्याच्यावर हे हीलिंग टेक्निक मी वापरलं, तर मला एक सोल्युशन दिसतंय की हां, अरे हे एवढे क्रिमिनल वेडे जर बरे होऊ शकतात, तर मी तर नॉर्मल आहे यार, किंवा माझा आजार काही एवढाही गंभीर नाही, किंवा मला येणारे प्रॉब्लेम काही खूप ग्रेट नाहीये. डेफिनेटली धिस विल वर्क. मग ह्याला किती वेळ लागेल? आपला लाडका प्रश्न असतो नेहमी, की यार येस, मला ते पटापट हवंय. वी आर व्हेरी ईगर पीपल टू हॅव सम सोल्युशन्स अँड टू हॅव सम रिझल्ट्स. करेक्ट? सो टू टेल यू दॅट, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो विदाउट टेकिंग युअर सो मच ऑफ टाइम. हा आय विल टेक यू टू द स्पोर्ट्स बॅकग्राऊंड फॉर दॅट. 2 मिनिटं. कोण आहे हा? हा एक जमायकन रनर आहे जो धावतोय. ओके. हिज नेम इज उसेन बोल्ट. ओके. आणि हा खूप 100 मीटर, हा बेसिकली हा एक स्पोर्ट्समन आहे जो 100 मीटर्स, 400 मीटर्स मध्ये रिले रेसिंग करतो. ओके. आणि ही इज द ऑलिम्पिक मध्ये हा गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याचे खूप रेकॉर्ड्स आहेत, जे जे 100 मीटर स्प्रिंट रनिंग ज्याला म्हणतात. ओके. सो इफ यू सी, हा 2000 हा ऑलिम्पिक मध्ये याचे कमीत कमी 5 ते 10 वर्ल्ड रेकॉर्ड्स त्याने सेट केलेले आहेत. टू गिव्ह यू मोर डिटेल ऑफ हिम, तुम्हाला हे सांगतो की 2008 साली बीजिंगमध्ये बेसिकली जे ऑलिम्पिक झालं, तिकडे हा उसेन बोल्ट 100 मीटर धावला. ओके. 100 मीटरची जी रेस होती, सगळे इंटरनॅशनल प्लेयरला त्याने जमायका या देशाला रिप्रेझेंट केलं आणि तो 100 मीटर धावला. त्याने ते धावण्याचा त्याचा टाइम होता, हा लॅप टाइम आहे. त्याचा लॅप टाइम इज बेसिकली स्टार्ट ऑफ टाइम, एंड ऑफ टाइम.
ते तो 9.69 सेकंदांमध्ये धावला 2008 साली. ओके. नंतर 2012 साली लंडनला जे ऑलिम्पिक झालं त्याच्यात त्याने 9.63 सेकंड्स मध्ये त्याने 100 मीटर त्याचे कंप्लीट केले. ओके. तुम्ही जर टाइम फ्रेम मधून बघितलात, अरे हे काय आहे, 9.69 सेकंद आणि 9.63 सेकंद म्हणजे किती, हार्डली 0.03 सेकंडचा फरक आहे. म्हणजे किती, हे एवढूसा काळ म्हणजे किती झाला माहितीये, मी ही जी टाळी वाजवली ना, या टाळीला सुद्धा जास्त वेळ लागला असेल. ओके. सो दिस इज 0.06 सेकंड्सचा त्याने त्याचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला 2012 साली लंडनमध्ये. तुम्ही विचार करा की 4 वर्षापूर्वी जो मनुष्य ऑलिम्पिकमध्ये धावलाय, त्याने 4 वर्ष कष्ट घेतले त्याच्या हेल्थला, त्याच्या माइंडवरती, आणि तो 2012 साली त्याने त्याचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. ते पण ऑलिम्पिकमध्ये, अशा साध्या सुध्या कॉम्पिटिशन मध्ये नाही. जस्ट इमॅजिन काय माइंडसेट असेल त्याचा, की यार मला माझी तब्येत तशीच ठेवायची आहे. तुम्ही आज जे काम करताय तेवढ्याच इफिशियंटली 4 वर्षांनी करणं पॉसिबल आहे का? जस्ट इमॅजिन. पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टंटली आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आपण मेहनत घेतली पाहिजे. जर हा मनुष्य 4 वर्ष कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करू शकतो, तर आपण का नाही करू शकत? करेक्ट? हे सगळं सांगण्यामागचं गणित काय तुम्हाला सांगतो. हे सगळी जी काही मी सांगतोय, तर मला हेच सांगायचंय की आत्ता जे आपण आहोत, ते सेम मॉडेल घेऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकत नाही आहोत. करेक्ट? वी हॅव टू चेंज अवर थॉट प्रोसेस, अवर माइंड प्रोसेस समवेअर. ओके. सो त्याच्यासाठी किती वेळ लागेल? आपला कॉन्शियस जो आहे आणि सबकॉन्शियस माइंड मधला जो प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम चेंज व्हायला साधारण किती दिवस लागतात? इफ एनीबडी हॅज गॉट एनी आयडिया, जस्ट पुट इट इन चॅट विंडो. जर तुम्हाला कोणाला माहित असेल की हे साधारण प्रोग्रामिंग चेंज व्हायला किंवा एखादी सवय बदलायला किती वेळ लागतो? येस, मयुरी इज सेइंग 21 days. Exactly, Mayuri. You're absolutely correct. But that changes to your conscious level programming. Okay? 21 days is very correct. पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा प्रोग्राम चेंज व्हायला तुम्हाला 68 ते 90 दिवस लागतात. कॉन्शियस माइंड मध्ये जे विचार आहेत, सो 21 डेज इज अ सुपरफिशियल प्रोग्राम आपला चेंज होतो किंवा आपल्या सवयी थोड्याशा बदलू लागतात. पण जर मुळासकट आपल्याला चेंज व्हायचं, आपलं सबकॉन्शियस माइंडला जर रिफ्रेम करायचं असेल, रिप्रोग्राम करायचं असेल, तर एखादी गोष्ट आपण 68 ते 90 दिवस करायची गरज आहे, कन्सिस्टंटली. तेव्हा सबकॉन्शियस माइंड मधला प्रोग्राम हा कन्फर्म चेंज होतो आणि आपल्या ब्रेन मधून अशा प्रकारची केमिकल्स सिक्रेट होतात, ज्यामुळे आपल्याला जास्ती आनंद मिळू शकतो आणि आपलं आयुष्य एकूणच खूप सुखी आणि आनंदी होऊ शकतो. आर यू ऑल विथ मी? कॅन यू फॉलो मी? येस, गिव्ह मी अ थम्स अप इफ यू कॅन लिसन अँड फॉलो मी. ओके. सो साधारण हे जी गोष्ट मी सांगितली, तो माणूस 4 वर्ष कष्ट घेतोय कंटिन्युअसली स्वतःचं लाईफ नीट करायला, स्वतःला परफॉर्म करायला. तर आपण आपल्या लाईफ मधली 68 ते 90 दिवस का देऊ नाही शकत आहोत? व्हाय कॅनॉट वी हॅव 68 to 90 days फॉर युअर सेल्फ टू रिफ्रेम युअर माइंड, टू रिफ्रेम युअर बॉडी? ओव्हरऑलच आपण एवढा वेळ काढूच शकतो डेफिनेटली. करेक्ट? सो मला आता तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायचं आहे. एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हाऊ मेनी ऑफ अस यू नो की तुम्हाला माहितीये, आपल्याला हे तर सगळ्यांना माहितीच आहे की आपलं शरीर पाण्यापासून बनलंय. करेक्ट? किंवा कुठल्या मॅटरने बनलंय, काही सॉलिड आहे आणि काही पाणी आहे. सो आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? सो मेनी ऑफ अस नो दॅट 70% ऑफ अवर बॉडी इज मेड ऑफ वॉटर. करेक्ट? पण किती जणांना माहितीये आपल्या मेंदूमध्ये किती पाणी भरलंय? हाऊ मच वॉटर इज इन अवर ब्रेन? किती वॉटर पर्सेंट आहे? इफ एनीबडी नोज इट. जर डॉक्टर्स कोणी असतील तर आय थिंक डेफिनेटली दे माइट बी नोईंग. बट इफ नॉट, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपलं शरीर तर 60% पाण्याने भरलंय, 60 ते 67 असं काहीतरी तो रेशो आहे. पण 75%
आपल्या मेंदूमध्ये पाणी आहे. अवर ब्रेन इज मेड ऑफ 75% ऑफ इट वॉटर. त्यामुळे हे सगळं का मी सांगतोय माहितीये का? आपण जे पाणी पितो ते कसं आहे? ते चार्ज्ड आहे, नाहीये? दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. आपली वॉटर लेव्हल आपण कधी क्लिन्झिंगच तिचं करत नाही. आता वॉटर लेव्हल क्लिन्झिंग म्हणजे काय? हे काहीतरी नवीन सांगतोय नचिकेत. एवढा वेळ तो होपोटोपोनो वगैरे बोलत होता, काहीतरी ते झाड दाखवत होता. नाऊ हे मेंदू आणि मेंदूतलं पाणी कुठे आलं? येस, आय विल टेल यू. जस्ट गिव्ह मी 2-3 मिनिट्स मोर सो यू विल कम टू नो की मी हे का तुम्हाला सांगतोय. देअर वॉज एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला आठवतंय की पूर्वीचे माणसं म्हणायचे की इथे लिहिलंय अवर थॉट्स, टॉक्स इम्पॅक्ट द वॉटर. आपले जे शब्द आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्या पाण्यावर इफेक्ट करतात. ओके? म्हणजे काय? सो हे पण एक जॅपनीज सायंटिस्ट आहेत, ज्यांचं नाव आहे मासारो इमोटो. ओके? सो दॅट जॅपनीज सायंटिस्ट हॅज डन सम एक्सपेरिमेंट. ओके? पाण्याबद्दल, की त्याने हे सिद्ध केलं की पाण्याला भावना असतात. अरे आता हे काहीतरी नवीनच आलंय. हे का, कुठे, कधी, कसं, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जस्ट कॉन्सन्ट्रेट विथ मी फॉर नेक्स्ट 3 to 4 मिनिट्स, जे मी तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर इमोटोने काय केलं? ओके, ही वॉज अ जॅपनीज सायंटिस्ट. व्हॉट ही डिड अ एक्सपेरिमेंट. ही टूक 3 ग्लासेस ऑफ वॉटर. ओके, ही टूक 3 ग्लासेस ऑफ वॉटर. आणि त्याने काय केलं की तिन्ही ग्लासांमध्ये पाणी घेतलं. ओके, पाणी भरलं, अर्धा ग्लास पाणी भरलं त्याने. आणि एका ग्लासाला त्याने तो खूप प्रेमाने बोलला. पहिला ग्लासात घेतलं, "अरे वॉटर, थँक यू यार. तुझ्यामुळे मी जीवन जगू शकतोय. मी खूप आनंदात आहे." खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स दिल्या. खूप पॉझिटिव्हली तो त्या पाण्याशी बोलला. आणि ते त्याने पाणी आपल्या फ्रीझरमध्ये ठेवलं. देन ही टूक द सेकंड ग्लास ऑफ वॉटर. त्याच्यात पाणी भरलं. त्याला त्याने भरपूर राग व्यक्त केला. ओके. खूप शिव्याशाप दिले. खूप वाईट साईट बोलला. सगळी जी मनातली रागाची भावना आहे, ती त्या पाण्यामध्ये त्याने इन्सर्ट केली. जस्ट बोलला तो ते ग्लास घेऊन, जसं मी आता तुम्हाला दाखवतोय. असेच त्याने अजून 2 ग्लासेस घेतले. तिसरा आणि चौथा, ज्याच्यामध्ये सेम फिलिंग्स ठेवल्या. एकात पॉझिटिव्ह, एकात निगेटिव्ह. सो आता टोटल आपल्याकडे 4 ग्लासेस आहेत. 2 पॉझिटिव्ह एनर्जीचे किंवा पॉझिटिव्ह बोलल्याचे, आनंद व्यक्त केल्याचे ग्लासेस आहेत आणि 2 निगेटिव्ह बोलल्याचे ग्लासेस आहेत. ते त्याने ग्लासेस पूर्ण काय केले, त्याने ते फ्रीझरमध्ये ठेवले. ओके. फ्रीझरमध्ये ठेवले, त्याचं पाणी गोठून तयार झालं. त्याच्यानंतर ॲज ही वॉज अ सायंटिस्ट, व्हॉट ही डिड, त्याने पाण्याचा मॉलिक्युलर स्टडी करायला घेतला. ओके. म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपसाठी खाली त्याने पाण्याचा मॉलिक्यूल बघायला स्टार्ट केलं, की लेट्स स्टडी की नक्की या पाण्यावर काय फरक पडतो. ओके. जर मी पाण्याला काहीतरी बोललोय, तर पाण्याला जेव्हा त्याने सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं, ओके, तेव्हा त्याला काय रिझल्ट्स मिळाले, तर त्याला या पाण्याचा मॉलिक्यूल बदललेला दिसला. म्हणजे काय? जेव्हा तो पाण्याशी प्रेमाने बोलला होता, तेव्हा तो म्हणला, "थँक यू यार, बेस्ट." आपण जेव्हा असं म्हणतो ना, जी प्रेमाची आपली फिलिंग आहे, जेव्हा तो बोलला, तेव्हा त्या पाण्याने असा खूप मस्त डायमंड शेप घेतला. विस्डम, ट्रूथ, इटर्नल, एंजल फीलिंग, आय लव्ह यू फीलिंग, पीस, शांतता. ही भावना जेव्हा त्याने पाण्याशी तो बोलला होता, त्या पॉझिटिव्ह पाण्यामध्ये असा पॅटर्न त्याला दिसला. हा डायग्राम त्याला त्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसला. बट व्हेन ही सेड यू आर फूल किंवा हेट्रेड किंवा राग आपण जेव्हा व्यक्त केलाय किंवा इव्हिल फिलिंग ज्याला आपण म्हणतो, यू मेक मी सिक, एकूणच हा निगेटिव्ह पॅटर्न त्याच्याकडे आला. आणि जेव्हा हे पोल्युटेड वॉटर बिफोर प्रेयर आहे आणि हे आफ्टर प्रेयर आहे. सो त्याने हे सिद्ध केलं की आपल्या पाण्याला भावना असतात. ओके. म्हणजे काय, तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा घरी एखादी पूजा करतो किंवा एखादं धार्मिक कार्य करतो, तेव्हा आठवतंय आपण म्हणतो ना, "अरे ते तीर्थ पी." ते असतं साधं पाणीच, पण त्या पाण्यावर काही ना काहीतरी आपण उपचार केलेले असतात. म्हणजे काय, की आपण तंत्रमंत्रांनी ते पाणी चार्ज केलेलं असतं किंवा त्याच्यात खूप पॉझिटिव्हिटी असते. जर तुम्ही असं पॉझिटिव्ह पाणी प्यायलात, तर
डेफिनेटली ते तुम्हाला चार्ज देतं बेसिकली. ओके. कारण काय आहे, तुमचा मेंदू जर पाण्यापासून बनला असेल आणि जर असं पॉझिटिव्हली चार्ज पाणी तुम्ही जर प्यायला तर डेफिनेटली तुम्ही हील होत असता. नोईंगली अननोईंगली इट विल टेक आउट फ्रॉम युअर निगेटिव्ह पॅटर्न्स ऑफ युअर लाईफ ऑल्सो. कारण ते पाण्याचा खूप प्रभाव आहे आपल्या शरीरावर तसेच आपल्या मनावर. कारण आपला मेंदूच 75% पाण्याने बनलाय. त्यामुळे हे जो इमोटोनचा जो एक्सपेरिमेंट सांगण्याचा जो इंटेन्शन आहे, ते असं आहे की यू हॅव टू हॅव स्प्रे ऑफ वॉटर किंवा चार्ज करून प्यायलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल. ओके. सो आतापर्यंत आपण काय-काय बघितलं, तर आपण बघितलं की इफ आय वॉन्ट टू समराईज की कोणाकोणाला एक होपोनोपोनोचा एक्सपिरियन्स घ्यायला आवडेल. कारण आतापर्यंत मी फक्त एकमार्गी बोलतोय. पण आपण सगळेजण एक छानसं एक 10 ते 15 मिनिटाचं एक मेडिटेशन किंवा ध्यान करूया. म्हणजे तुम्हाला मी जे काय सांगतोय ते आपण अनुभवूया. एवढा वेळ मी बोललो. आता आपण काहीतरी करूया म्हणजे तुम्हाला त्याची फीलिंग येईल. सो व्हॉट आय वॉन्ट यू टू ऑल डू, मी माझा स्क्रीन स्टॉप करतोय. ओके. तुम्ही जर घरी असाल तर पुढची एक साधारण आपण इम्पॉर्टंट काय आहे बिफोर गोइंग अहेड की आपण आपल्या मनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. कारण तुम्ही मला एक एक अजून एक सिंपल उदाहरण देतो की आपण एक आपलं घर आहे. एक घराची खोली 1 महिना बंद करून ठेवून द्या. जस्ट इमॅजिन 1 महिना घराला कुलूप लावा खोलीला एका आणि एका महिन्याने ती उघडा, तर काय होणार आहे? डेफिनेटली तिच्यामध्ये भरपूर माती, कचरा, कोळी, कदाचित उंदीर, 40% जळमटं जमतील. पण तेच आपण आणि ती खोली उघडली, साफ-सफाई केली, क्लिअर झाली. जसं त्या खोलीचं आहे, तसंच आपल्या मनाचं पण आहे. ओके. काय आहे, की आपण आपल्या मनाकडे कधी लक्षच देत नाही. करेक्ट? आपण रोज अंघोळ करतोय. ओके. शरीर तर साफ होतोय रोज. मस्त साबण लावून, शॅम्पू लावून वी आर रिफ्रेशिंग अवर फिजिक. पण आपण आपल्या मनाचं काय? जो डीप लेव्हलला जो मनामध्ये आपल्या जे काही नकारात्मक आहे, जे काही टेन्शन आहे, जे काही प्रेशर आहे, त्या मनाचं काय? तुम्हाला कळतंय का आजकाल आपण आजारी का जास्ती पडतोय? बीपी, शुगर, डिप्रेशन एवढं का वाढलंय? ओव्हरऑलच आपण जे काही खातोय, आपण आपल्या विचारांवर आपला ताबाच नाहीये. आपण आपल्या स्वतःवर ताबा आणू शकलो, तर हे सगळे आजार निश्चितपणे जाऊ शकतात. आय कॅन टेल यू व्हेरी कॉन्फिडेंटली इट कॅन गो. तेव्हा माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. मला तुमची फक्त नेक्स्ट 15 टू 20 मिनिट्स द्या. डेफिनेटली तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, हे मी गॅरंटी देऊ शकतो. सो वी विल नाऊ हॅव अराउंड 10 टू 15 मिनिट्स ऑफ मेडिटेशन, व्हिच वी विल कंटिन्यू. पण त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत, जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके. म्हणजे काय तर जर आवाजाच्या जागी बसले असाल, तर शांत जागी बसा. जस्ट आजूबाजूच्या फॅमिली मेंबर्सना सांगा, "डोंट डिस्टर्ब मी फॉर नेक्स्ट 10 टू 15 मिनिट्स." ओके. जर रडू आलं, जर डोळ्यातून पाणी आलं, तर येऊ द्या. डोंट हेजिटेट टू क्राय इफ यू फील सो. ते आनंदाश्रू असणार आहेत, असू शकतात. ओके. शक्य होईल त्यांनी कॅमेरावर या. अ, विदुलाजी, अश्विनीजी, प्रिमाजी, आय विल रिक्वेस्ट यू टू हॅव अ एनर्जी कनेक्शन सो दॅट वी कॅन हॅव अ बेटर फीलिंग्स. इम्पॉर्टंट इज पूर्ण डोळे मिटून राहा, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत. ओके. मी जे म्हणेन ते माझ्या मागे म्हणा. मी एक म्युझिक प्ले करणार आहे. ओके. ते तुम्हाला ऐकू येईलच आणि शब्द मनापासून म्हणा. इमोशनली कनेक्ट होणं गरजेचं आहे. ओके. सो जस्ट आणि एक पाण्याचा ग्लास घ्या. आपण ते पाणी चार्ज होईल किंवा वॉटर बॉटल शेजारी असेल तरी इट्स ओके. सो आय जस्ट वेट फॉर लेट्स से अ मिनिट टू गेट द वॉटर. जर कोणाच्या आजूबाजूला नसेल तर. ओके. सो आय विल नॉट रश. टेक युअर टाईम.
Okay, Premaji, Amritaji, Vidulaji आणि अश्विनीजी, I request you to come on camera if possible. So we all can have a energy connect, which is very important. जरी तुम्ही फॅमिली मेंबर बरोबर असाल किंवा इट्स ओके, इट्स ऍब्सोल्युटली फाईन. माझा आवाज तुम्हाला लाऊड अँड क्लिअर ऐकू येतोय ना? जस्ट कन्फर्म मी वन्स. ओके, थँक्यू. थँक्स फॉर कन्फर्मिंग. व्हेरी 1 second. ओके, सो रिलॅक्स युअर बॉडी. कम्फर्टेबल जागी बसा. अश्विनीजी, इफ पॉसिबल जस्ट रिलॅक्स, सेट डाऊन. कारण आपण एक 15 मिनिटाचं छोटंसं मेडिटेशन घेणार आहोत म्हणून. ओके, ऑल राईट. ओके, आता माझा म्युझिकचा आवाज ऐकू येतोय? जस्ट गिव्ह मी अ थम्स अप प्लीज, आयदर ऑफ अस. हो हो, धन्यवाद. ओके, ग्रेट. सो डोळे मिटा. टेक अ डीप ब्रीथ. पाण्याची बॉटल असे बाजूला ठेवली तर चालेल ना? येस येस येस, प्लीज प्लीज. येस येस येस. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. डोळे मिटूनच ठेवा. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. डू इट वन मोर टाइम. येणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. होल्ड अँड रिलीज. ओके, स्वतःचं नाव घ्या. माझं नाव आहे. आता माझ्या मागून म्हणा की माझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी मी घेतोय. माझ्या भूतकाळात आतापर्यंत जे काही घडलंय, माझ्या वर्तमान काळात जे काही घडतंय, हा आत्ताचा क्षण सुद्धा, आणि माझ्या भविष्यात जे काही घडणार आहे, याला संपूर्णपणे मीच जबाबदार आहे. आय एम टेकिंग द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय लाईफ. या सगळ्याला मी आणि मीच जबाबदार आहे. मी कोणालाही दोष देत नाहीये. मी माझ्या आयुष्याचा संपूर्णपणे ताबा घेतोय. माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग मी माझ्या हातात घेतलेलं आहे. जस्ट फील दॅट. मी स्वतः एक ऊर्जा आहे, एक इन्फायनाइट एनर्जी आहे. मी माझ्या निगेटिव्ह ऊर्जेला पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये आज बदलणार आहे. आय एम केपेबल टू कन्व्हर्ट माय ऑल एनर्जीज इन पॉझिटिव्हिटी. पुढचा काही वेळ मी तुम्हाला काही कल्पना करायला सांगणार आहे. संपूर्ण भावनेने कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. आता इमॅजिन तुम्ही तुमची आई समोर आहे. हसतमुख, शांत. ती प्रेमळ नजरेने तुमच्याकडे बघतीये. मग भले ती हयात असो अथवा नसो. ओके, आता ज्या व्यक्तीला आई नसेल, ज्या व्यक्तीला तुम्ही आईचा दर्जा देता, त्यांना डोळ्यासमोर आणा. जेव्हा मी आई म्हणे तेव्हा तुम्हाला ती जी प्रेमाने हाक मारता, अक्का, किंवा तुम्ही आईला मम्मा म्हणत असाल तर ती हाक मारा.
आता आपण आपल्या आईशी मनातून बोलणार आहोत. एक संवाद साधायचा, एक प्रेमळ असा. आता जे मी म्हणेन ते तुम्ही माझ्या मागे परत म्हणा. आईला म्हणा, आई, आय एम सॉरी. मी तुला नेहमी जज करत आलो ग. आई, मी तुला समजूनच घेतलं नाही. मी तुला हवा तितका वेळ, हवा तेवढं प्रेम देऊ नाही शकलो ग आई. मी तुझ्या दुःखाची कधी जाणच केली नाही. मी तुला पूर्णपणे निग्लेक्ट केलं जेव्हा सगळ्यात जास्त तुला माझी गरज होती. जेव्हा जेव्हा तुला मी जवळ हवा होतो तेव्हा मी तुला कधीच वेळ दिला नाही. आई, मला माफ कर. जितकं प्रेम तू मला दिलंस तेवढं मी तुला कधीच देऊ नाही शकलो. आय एम सॉरी आई. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला महत्वच दिलं नाही. तुझ्या भावना कधी समजूनच घेऊ शकलो नाही आई. मी तुला मनापासून कधी अप्रिशिएटच केलं नाही. मी तुझ्या काही इच्छा पूर्णच करू नाही शकलो. प्लीज फॉरगिव्ह मी आई. मी तुला नेहमी कमी समजत होतो आई. आय एम सॉरी आई. आय एम सॉरी. असो, पण आई, आय एम थँक्यू की तू मला जन्म दिलास. तुझ्यामुळे मी माझं आज अस्तित्व आहे, जे काही आहे ते. माझ्या प्रत्येक गरजेची तू काळजी घेतलीस, त्याबद्दल आई थँक्यू. आई, माझ्या आजारपणात गेले कित्येक दिवस तू राबलीस. कित्येक रात्र तू जागून काढल्या असशील, त्यासाठी धन्यवाद आई. तू केलेल्या त्यागासाठी, तू केलेल्या कॉम्प्रोमाइजेस साठी आई थँक्यू. जे तू निस्वार्थ प्रेम केलंयस आई, त्याच्यासाठी थँक्यू. आई, माझ्या जीवनात तू आहेस याबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे. आई, मला माहित नाही मी तुला कधी बोललो असेन नसेन, किंवा माझ्या आयुष्यात बोलायचं राहिलं असेल, पण आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू आई. आता कल्पना करा की आईला आपण अशी प्रेमाने घट्ट मिठी मारतोय. खांद्यावर हात ठेवून तिला एक प्रेमाने घट्ट मिठी मारा. ती मिठी किती प्रेमळ आहे. जस्ट फील इट. आता अशाच परिस्थितीमध्ये आपण आपल्या बाबांना डोळ्यासमोर आणणार आहोत. आपले वडील. आपण आता आपल्या वडिलांशी संवाद साधणार आहोत. मग भले आपले बाबा जिवंत असोत किंवा नसोत, त्यांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. किंवा एखादी अशी व्यक्ती ज्यांना आपण आपल्या वडिलांचा किंवा बाबांचा दर्जा देतो, ते आपल्याशी हसतमुख बोलतायत. आपण त्यांच्याशी एक चर्चा करणार आहोत. आता मी जे काही म्हणेन ते तुम्ही मागे म्हणत राहा. बाबांना म्हणा, बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला कधीच नीट समजून घेतलं नाही. मी तुमचं मौन टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. तुमच्या कष्टाचं मी कधीच अप्रिशिएशन केलं नाही बाबा.
मी तुमचं माझ्यावरचं प्रेम समजून घ्यायला खूप उशीर केला. मी माझं तुमच्यावरचं प्रेम हे व्यक्त केलं नाही बाबा. बाबा प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला कधीच वेळ नाही दिला. मी तुमचं मन कधीच समजून नाही घेतलं बाबा. तुम्ही जे कष्ट घेतले ते कधीच अॅक्नॉलेज नाही केले. तुम्ही किती चपला झिजवल्या असतील, किती कष्ट केलेत आमच्यासाठी, ते कधीच मी अॅक्नॉलेज नाही केले बाबा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो बाबा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुमचा आदरच केला नाही बाबा. पण बाबा आय एम रिअली थँक यू, कारण माझ्या पाठीशी तुम्ही नेहमी 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 खंबीरपणे उभे होतात. माझी स्वप्न साकार व्हावीत, मला जे हवं ते मिळावं, त्यासाठी तुम्ही काय त्याग केलेत, काय लेवलला जाऊन तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेत बाबा, त्याच्यासाठी मी स्वतः कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेझेन्समुळे बाबा नेहमी मला एक वेगळं बळ मिळालंय बाबा. आय फील व्हेरी स्ट्रॉंग वेन यू आर विथ मी बाबा. त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद बाबा. बाबा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून राहायची गेली हो. मला आठवत नाही मी तुम्हाला कधी बोललो आहे की नाही, पण बाबा आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय रिअली 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 लव्ह यू. आता तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही तुमच्या बाबांना मिठी मारा. फील करा. Just repeat after me. Just say these 4 magical sentences. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता माझ्या मागे रिपीट करा. आज मी ठरवलंय की माझ्या आणि माझ्या पालकांमध्ये किंवा माझ्या पॅरेंट्समध्ये जी काही दुःख आहेत, जे काही जुने संबंध आहेत, जी काही अपराधाची भावना आहे, जे काही इमोशनल ब्लॉक्स आहेत, ते संपूर्णपणे मी सोडून देतोय. आय एम फुल्ली फ्री अँड दे आर ऑल्सो फ्री. एकूणच आमचे नातेसंबंध आता फक्त प्रेमाचे, शांततेचे आणि आभाराचे आहेत. जस्ट फील द लव्ह. ते प्रेम, ती भावना, ती आपुलकी आपल्या आई बाबांबरोबरची. जस्ट फील इट. आता अशा व्यक्तीचा विचार करा जी व्यक्ती तुम्हाला बिलकुल आवडत नाही. एक अशी व्यक्ती बघताच ज्याचा मनात आपल्याला खूप राग आहे मनातून. ती व्यक्ती डोळ्यासमोर आली तरी डोक्यात तिडीक जाते. अशी व्यक्ती डोळ्यासमोर आणा. किंवा एखादी अशी परिस्थिती जिच्यात प्रचंड राग आहे तुम्हाला मनापासून, खूप चिडचिड आहे, अशी परिस्थिती किंवा व्यक्ती डोळ्यासमोर आणा. इमॅजिन करा ती व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर उभी आहे आता. त्यांच्या डोळ्यात बघा, कुठलीच भीती न बाळगता. त्यांचं नाव घ्या अँड रिपीट आफ्टर मी, की त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणा, आय एम सॉरी. I have misunderstood you completely. मी माझ्या चुकीची जाणीव न ठेवता तुझ्यावर राग धरला, त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
आय एम सॉरी की मी तुला सतत जज करत राहिलो. तुझा विचार करून मी स्वतःला खूप त्रास करून घेतलाय. मी स्वतःचं दुःख समजून घेण्यात अडकून राहिलो यार, आणि मी तुला दोष देत राहिलो. प्लीज त्या व्यक्तीचं नाव घ्या, त्या व्यक्तीला म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या चुकींचं उत्तरदायित्व कधी घेतलंच नाही. मी माझ्या चुकीची रिस्पॉन्सिबिलिटी कधीच घेतली नाही यार. मी तुझा फक्त रागराग केला, तुला अपशब्द वापरले, तुला शाप दिला, तुझ्याबद्दल वाईट साईड बोललो, त्यासाठी मला माफ कर. I really cursed you in my thoughts. I wished you a pain. Please forgive me. मी तुला जसा आहेस तसा स्वीकारलंच नाही, त्याबद्दल मला क्षमा कर. आता त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम थँक्यू. आय एम थँक्यू. तू मला वेगवेगळे अनुभव दिलेस. मी तुझ्याकडून बरंच काही शिकलो, त्याबद्दल थँक्यू. यू गिव्ह मी द लेसन्स विच आय डिड नॉट वॉन्ट बट नीडेड इन माय लाईफ, त्याबद्दल थँक्स. तू मला आयुष्यात जे कडवट धडे दिलेस ना, जे मला कधीच नको होते, पण आता मला जाणवतंय यार, त्या धड्यांमुळे मी बरंच काही शिकलो. तू मला माझ्या विकनेसेसची, माझ्या इगोची, माझ्या पेशन्सची जाणीव करून दिलीस. थँक्यू. तुझ्यामुळे मी स्वतःकडे खूप जास्त खोलपणे बघितलं आणि माझी इनर ग्रोथ झाली. माझ्या मागे रिपीट करा. टुडे आय चूज टू लेट इट गो. आय चूज पीस. या आज मी संपूर्ण शांतता स्वीकारतोय. त्या व्यक्तीचं नाव घ्या की आज मी तुला माफ केलंय. आज मी तुझ्यावर धरून ठेवलेला राग, द्वेष, तक्रार संपूर्णपणे सोडून देतोय. मी स्वतःलाही माफ करतोय आणि मी तुलाही माफ करतोय. तू पण तुझ्या आयुष्यात पुढे जा. माफ केलंय मी तुला, मी स्वतःला पण माफ केलंय. I grant you permission to move forward also, and I grant myself also. Take a deep breath, hold and release. Take a deep breath, hold. I love you. आता आपण एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीशी बोलणार आहोत. ती महत्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या श्वासाकडे बघा. स्वतःच्या धडधडणाऱ्या हृदयाकडे बघा. फील युअर प्रेझेन्स. सॉफ्टली स्वतःचाच हात स्वतःच्या छातीवर ठेवा आणि माझ्या मागे म्हणा. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मी तुला खूप दोष दिला, त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी फॉर बीइंग टू हार्श विथ माय सेल्फ. मी माझ्या आतल्या भावना खूप सप्रेस केल्या, त्याबद्दल सॉरी. मी स्वतःला खूप पुश केलंय बियॉन्ड माय लिमिट्स, त्याबद्दल सॉरी. मी स्वतःला खूप निग्लेक्ट केलंय, त्याबद्दल सॉरी. सॉरी, मी तुझं दुःख कधीच ऐकलं नाही. मी तुला खूप एकटं पाडलंय.
मी बाकी सगळ्यांचं सगळं करत राहिलो, सगळ्यांची उष्टी खरकटी काढत राहिलो, पण मी तुझा कधी विचारच केला नाही. मी माझ्या आता त्याला स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या चुका स्वीकारतोय, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट लव्हिंग यू इनफ. मला स्वतःला माफ कर, मी तुझं कधीच ऐकलं नाही. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट स्टँडिंग अप विथ यू वेन यू नीडेड मोस्ट. मला माफ कर, मी उगाच अख्ख्या दुनियेशी तुला कम्पेअर करत बसतो, ज्याची खरंच काही गरज नव्हती. आता स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, थँक्यू की मी आतापर्यंत जिवंत आहे. हे आयुष्य किती छान आहे त्याबद्दल थँक्यू. आय एम थँक्यू कारण आयुष्यात मी तुझ्याकडून बरंच काही शिकलोय. थँक्यू फॉर बीइंग सो स्ट्रॉंग विथ मी, सेन्सिटिव्ह, इवन सॉफ्ट ॲट टाइम्स. थँक्स फॉर दॅट. मी जिवंत आहे, मी श्वास घेतोय, त्यासाठी मनापासून आभार. आय लव्ह यू. स्वतःचं नाव घ्या, स्वतःला म्हणा, आय लव्ह यू. मी तुला मनापासून प्रेम करतो. आय एक्सेप्ट यू ॲज यू आर. तू माझ्यासाठी पुरेसा आहेस. तू खूप सुंदर आहेस. तू प्रेमास पात्र आहेस. जस्ट से आय लव्ह यू टू युअरसेल्फ. आता स्वतःलाच एक प्रेमाने मिठी मारा आणि स्वतःला फील करा. पुढची 30 सेकंद मी शांत राहणार आहे. जस्ट फील. ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. ओके, चेहऱ्यावर फिरवा, डोळ्यावर फिरवा. ओके, आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. शेजारी ठेवलेलं चार्ज वॉटर जे आहे, पाण्याचा ग्लास, बाटली, जे काय असेल, त्याच्यातून 2 घोट पाणी पिया. And just share your experience, or if you want to say some single word or anything, what is your feeling? मी अश्विनी. हॅलो. येस सर, अश्विनी मॅम. येस, बोला. मी खरं सांगू का, मला हा खूप छान अनुभव झालेला आहे. तुम्ही म्हणालेला अश्रू आले तरी तुमचे येऊ दे, रडायला येत असलं तर रडा, पण ते करावं लागलं नाही. ऑटोमॅटिकली जे वॉटर, म्हणजे असं पाणी येत होतं की म्हणजे म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं. मला वाटलं नव्हतं की होईलच असं. बिकॉज मी फार अशी आहे की नाही पटकन, म्हणजे तो जस्ट अजूनपर्यंत ते येतच होतं म्हणजे. आणि इट वॉज रिअली टचिंग. आणि खूप असं बरंच काय आहे की आपल्याला इम्प्रुव्हाइज करायसाठी आज मदत झाली म्हणजे. हा माझा ओके. अनुभव. कुठेतरी लॅक करतो, म्हणजे की मला स्वतःला इग्नोर करणं, हे वी डोंट गो फॉर अस. तर त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. करेक्ट. थँक्यू. थँक्यू अश्विनी जी. थँक्यू. ओके. Thank you for your kind words. Anybody else want to say anything? You can unmute yourself. You type your what you had feeling. मयुरी मी. Yes, माझ्या बाबतीत Mayuri, पण please. असंच झालं की मला असं वाटलं होतं की एवढं काय असं मला वाटणार नाही की आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा ते असं सुरू झालं तेव्हा सिरियसली की माझ्या बाबतीत पण हेच झालं.
आणि पण हे झाल्यानंतर, ही जी प्रोसेस झाल्यानंतर मला खूप मोकळं वाटतंय, खूप हलकं वाटतंय ऍक्च्युली. ओके. पण फक्त म्हणजे म्हणतो, तोंडाने आपण म्हणतो की हो सोड जाऊन दे ना, त्या व्यक्तीबद्दल माझा खूप राग आहे, आपण इग्नोर करतो किंवा असं म्हणतो ना की जाऊ दे, मी लक्ष देत नाही, माझ्या करेक्ट. आयुष्यामध्ये ती व्यक्ती एक्झिस्टच करत नाही, हे फक्त आपण वरवर बोलतो. पण आता जेव्हा आपण हे डीपली हे प्रोसेस केले, त्याच्यानंतर मला खूप हलकं वाटतंय. ओके. ग्रेट, ग्रेट. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, येस. ओके. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? किंवा प्रेमाजी किंवा विदुलाजी? अनिल सर, तुम्हाला काही? आय थिंक अनिलजी प्रवास करतायत, पण ते कंटिन्युअसली कनेक्टेड आहेत आपल्याबरोबर. ओके. बरं, किती जण इंटरेस्टेड आहेत की हे माझ्याबरोबर डेली प्रॅक्टिस करायला होपोनोपोनो? कारण काय आहे, हे तर एक फक्त ट्रेलर होतं की हे कसं आहे, काय आहे. ऍक्च्युली ही आपली 4थी बॅच आहे. ओके. आणि ऑलरेडी काही लोक डेली होपोनोपोनो सेशन्सला माझ्याबरोबर जॉईन करतात इव्हिनिंगला, रात्रीला. ओके. कारण काय होतं, डे टू डे आपला दिवसाचा खूप स्ट्रेस झालेला असतो. सो रात्री झोपण्याआधी आपण हे जर का होपोनोपोनो हिलिंग सेशन्स केली, तर त्याचा आपल्याला आयुष्यात डेफिनेटली फायदा होतो. म्हणजे माझ्याबरोबर काही लोक ऑलरेडी जॉईन झालेत, जे डेली होपोनोपोनो सेशन्स आपण जी कंडक्ट करतो ती घेतो आपण. सो जर कोणालाही इंटरेस्ट असेल, कारण कसं असतं की आपण जे आत्ता आपण बघितलं, की आपण एक आत्ता जे बघितलं तो एक साधारण 15-20 मिनिटाचा सेशन होतंय किंवा मेडिटेशन होतं. ओके. तर कोणाकोणाला आवडेल की माझ्याबरोबर डेली होपोनोपोनो सेशन करायला? कारण त्याला काही जास्त वेळ नाही लागत. एक 20 मिनिटाचं सेशन असतं. आपलं मेडिटेशन प्रोसेस असते ती एकूणच, जी आता तुम्ही अनुभवली. पण त्यापेक्षा ती वेगळी असते. कारण हे फक्त बेसिक होतं. ते ॲडव्हान्स आहे, जे एव्हरीडे प्रॅक्टिस आपण सगळ्यांकडनं करून घेतो. त्याचा आपला एक स्पेशल ग्रुप आहे. आपण रोज Zoomवरती भेटतो साधारण 20 मिनिटं. रात्री 9:45 ला, 9:45 ला. म्हणजे कसं की प्रत्येकाचं सगळं जेवण-खाण झालेलं असतं, आपलं डेली रुटीन झालं असतं. जर रोज आपण 20 मिनिटं काढली ना, तर यू विल हॅव मिरॅकल्स इन युअर लाईफ. तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येतील, एक्सपिरियन्स येतील. काही लोकांना ऑलरेडी येतायत. एवढं मी म्हणजे कॉन्फिडेंटली सांगू शकतो. सो जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला प्लीज सांगा. येस. तर लेट मी नो. जर असेल इंटरेस्ट तर आत्ताही सांगू शकता किंवा यू कॅन जॉइन द WhatsApp ग्रुप. मी तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक पाठवेन. सो यू कॅन जॉइन देअर इन द डेली मेडिटेशन ग्रुप. मी रोज 9:45 ला सेशन्स घेतो. अनिलजी, मध्ये तुम्ही डिस्कनेक्ट झाला होतात, बट यू आर ऑल द टाइम देअर. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मध्ये मी सांगितलं होतं की फीडबॅक द्यायचा असेल तर बोलायचा किंवा चॅट विंडोमध्येही सांगू शकता. ओके. ऑल राईट. थँक्स मयुरी, तुम्ही थम्सअप दाखवलाय. येस, मी तुम्हाला आपल्या या सेम बॅच 4 मध्येच मी डेली मेडिटेशनची एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक शेअर करतो. एक थोड्या वेळात करतो. आणि मग तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला एव्हरीडे मी Zoomची लिंक पाठवेन. 9:45 ला आपण रोज भेटतो. आय नो थोडंसं हे सगळं नवीन आहे. 9:45 वेळ का घेतलीये? कारण नॉर्मली आपली जेवणं वगैरे तेव्हा शक्यतो झालेली असतात किंवा शक्यतो होत असतात. सो इफ पॉसिबल, ट्राय टू जॉइन. आय विल रिक्वेस्ट. तुम्हाला वेगळे अनुभव यायला सुरुवात होईल किंवा तुम्हाला मेन रिलॅक्स वाटेल. द फीलिंग विल बी रिअली गुड. तुम्हाला जस्ट कम्फर्टेबल फीलिंग येईल. सो ट्राय टू जॉइन. दिस इज ऑल व्हॉट आय कॅन से. कोणाला काही बोलायचंय का? काही क्वेश्चन्स आहेत, काही डाऊट आहेत का? ओव्हरऑल आपण होपोनोपोनो बद्दल काही डाऊट आहेत का? कारण आपण आता जे हिलिंग केलं किंवा आपण हे जे शब्द बोललो आता, हे दुसऱ्या कोणाला नाही, तर आपण हे स्वतःला बोललेलो आहोत. हे स्वतःला आपण ऑटोमॅटिक हील करतोय या सगळ्याच एकूण प्रोसेसमध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. कारण कसं असतं ना,
एखादा माणूस आपल्याला कधी कधी दुःख देऊन जातो, तो निघून गेलेला असतो, पण ते दुःख आपण आपल्या बरोबर सतत कॅरी करत असतो. सो दॅट वी नीड टू क्लीन्स अवर वॉटर लेवल फ्रॉम इनसाइड. सबकॉन्शियस माइंडला जे दुःख आहे, जे पेन आहे, ते ऑटोमॅटिक हळूहळू डेली प्रोसेसने क्लीन्स होत जाईल. क्लिअर? एनिथिंग एल्स एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? या कोणाला काही क्वेश्चन आहे का, काही डाऊट आहे का? एकूणच आता आपण 1 तास झाला आपण बोलतोय ऑलमोस्ट, तर कोणाला काही डाऊट आहे का रिगार्डिंग प्रोसेस, रिगार्डिंग मेडिटेशन किंवा काहीही? एनी क्वेश्चन्स एनीबडी? ओके, देन विथ दॅट ऑल, थँक्स फॉर एव्हरीवन. ओके, थँक्यू, तुम्ही सगळेजण जॉईन झालात. संडे असून सुद्धा तुम्ही 1.5 तास माझ्यासाठी दिलात. सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच. Then see you tomorrow at 9:45 in tomorrow's meditation session. Thank you very much. Thank you very much. Bye bye. Have a nice Sunday ahead. Enjoy your day. Bye.